नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ. आपण आज संक्षिप्त गुरुचरित्र वाचण्याचे काय काय फायदे आहेत ते आपण बघणार आहोत. आपल्याला माहित आहे की गुरुचरित्र वाचण्याने आपल्या घरामध्ये किती सकारात्मक बदल होतो आणि हा जो बदल आहे तो गुरुचरित्र तुम्हाला जर मोठं गुरुचरित्र वाचता येत नसेल तर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्राचे वाचन जरी केलं तरी तुम्हाला तेच लाभ मिळणार आहेत. तर बघा, ह्या संक्षिप्त गुरुचरित्राचे वाचन तुम्हाला कशा प्रकारे करायचं आहे आणि याचे काय काय फायदे आहेत हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुमच्या मनातील सर्व चिंता आणि प्रश्नांचे समाधान मिळणार आहे. चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात. आज आपण अत्यंत पवित्र आणि जीवन बदलणाऱ्या विषयावर चिंतन करणार आहोत. संक्षिप्त गुरुचरित्र वाचण्याचे अद्भुत फायदे. कलियुगात प्रत्येकाकडे वेळ कमी आहे, पण संकटे मात्र अधिक आहेत. अशा वेळी संक्षिप्त गुरुचरित्र वाचन हे सामान्य भक्तांसाठी ईश्वर कृपेचा सहज मार्ग ठरतो. गुरुचरित्र म्हणजे हा केवळ ग्रंथ नाही, ते अनुभवलेले सत्य आहे. गुरुकृपेचे सजीव रूपच आहे आणि भक्ताच्या जीवनाला देणारे दिशा आहे. गुरुचरित्र म्हणजे काय, आता पहिलं आपण ते जाणून घेऊया. गुरुचरित्र हा एक ग्रंथ आहे. श्री गुरुदेव दत्तात्रय, श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती आणि त्यांच्या लीलांचे वर्णन हा ग्रंथ करत असतो. तर यामध्ये गुरुभक्तांची परीक्षा, संकटात दिलेले आश्वासनं, रोग, दारिद्र्य, भयनाश, भक्ती, श्रद्धा आणि संयमांचे महत्त्व अत्यंत सोप्या भाषेत सांगितलेले आहे. तर संक्षिप्त गुरुचरित्र म्हणजे काय? गुरुचरित्र संपूर्ण वाचणे ज्यांना शक्य नाही तर अशा लोकांनी निवडक अध्याय, सारांश कथा, लीलांचे संक्षिप्त वाचन यालाच संक्षिप्त गुरुचरित्र वाचन असं म्हणतात. हे वाचन गृहिणी, नोकरदार, विद्यार्थी, आजारी व्यक्ती सर्वांसाठी उपयुक्त आहे. संक्षिप्त गुरुचरित्र वाचण्याचे अद्भुत 12 फायदे आपण आता जाणून घेणार आहोत. सुरुवातीचा पहिलाच फायदा असा आहे की मानसिक शांती लाभते. नियमित वाचनाने चिंता कमी होते, भीती निघून जाते, मन स्थिर होते. गुरुचरित्रातील प्रत्येक ओळ मनाला आधार देते. संकटावर मात करण्याची शक्ती मिळते. गुरु म्हणतात, संकट हे भक्तीची परीक्षा आहेत. संक्षिप्त वाचनाने अडचणी कमी होतात, मार्ग सापडतो, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळते. गुरुकृपा लवकर प्राप्त होते. पूर्ण ग्रंथ न वाचता सुद्धा भावाने केलेले संक्षिप्त वाचन गुरूंना तितकेच प्रिय असते. घरामध्ये रोग, दुःख व क्लेश कमी होतात. अनेक अनुभव सांगतात की आजार बरे होतात, औषधांना साथ मिळाली, मनोबल वाढले. विशेषतः सकाळी किंवा झोपण्याआधी वाचन केल्यास लाभ होतो. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. गुरुचरित्र वाचन असलेल्या घरात भांडणं कमी होतात, शांतता वाढते, नकारात्मक शक्ती दूर राहतात. विद्यार्थ्यांना बुद्धी व एकाग्रता मिळते. विद्यार्थ्यांनी परीक्षा काळात अभ्यासापूर्वी संक्षिप्त गुरुचरित्र वाचल्यास स्मरणशक्ती आणि आत्मविश्वास वाढतो. आर्थिक अडचणी कमी होतात. गुरुचरित्रात अनेक कथा आहेत जिथे गुरुकृपेने नियमित वाचनाने रोजगार मिळतो, व्यवसायात स्थैर्य मिळते, नोकरी व्यवसायातील सर्व समस्या सुटतात. भीती, स्वप्नदोष, नकारात्मक प्रभाव दूर होतो. विशेषतः भीती वाटणे, झोप न येणे, वाईट स्वप्ने या त्रासांवर संक्षिप्त गुरुचरित्र हा रामबाण उपाय आहे. श्रद्धा आणि भक्ती दृढ होते. यांच्या वाचनातून गुरूंवर पूर्ण विश्वास बसतो. अहंकार कमी होतो, नम्रता वाढते, कर्मबंधन सैल होते. गुरुकृपेने जुनी पापे नष्ट होतात, प्रारब्ध हलके होते, जीवन सुखकर होते, मोक्ष मार्गाची दिशा मिळत असते. हे संक्षिप्त वाचन हे मोक्षाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. गुरु स्वतः संरक्षण करतात. गुरुचरित्रात गुरु म्हणतात, जो माझे चरित्र वाचतो त्याची जबाबदारी माझी. संक्षिप्त गुरुचरित्र कसे वाचावे आता आपण हे जाणून घेऊया. तर स्वच्छ मनाने गुरूंचे स्मरण करून शक्य असल्यास रोज एकच वेळ ठरवायची आहे आणि त्या वेळेतच तुम्हाला गुरुचरित्राचं वाचन करायचं आहे. भाव महत्वाचा आहे, तुमची श्रद्धा महत्वाची आहे. तर बघा भक्त हो, संक्षिप्त गुरुचरित्र वाचन म्हणजे थोड्या वेळात मिळणारी अमर कृपा आहे.
तर आजच ठरवा, दररोज थोडेसे गुरुचरित्र वाचूया आणि आपले जीवन गुरुकृपेने उजळूया. जय गुरुदेव दत्त. जय श्री स्वामी समर्थ. तर बघा मित्र हो, मी दरवेळेला तुम्हाला सांगतच आले आहे की गुरुचरित्राचं पारायण किती घरामध्ये महत्त्वाचं आहे. गुरुचरित्रामुळे घरामध्ये जे नकारात्मक शक्ती आहे ती बाहेर जाते, सकारात्मकता घरामध्ये नांदते, घरात आर्थिक टंचाई लाभत नाही आणि घरामध्ये लक्ष्मीचा सतत वास होतो. गुरूंचा आशीर्वाद आपल्या मुलांवरती, आपल्या परिवारावरती सदैव राहतो. घरात आनंदमय वातावरण निर्माण होतं. म्हणून दर 6 महिन्यातून एकदा तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे आणि शक्य असेल तर वर्षातून एकदा 7 गुरुचरित्र पारायण आपल्या घरामध्ये नक्की करावेत. तर अशा रीतीने गुरुचरित्राचं काय महत्त्व आहे आणि जर तुम्हाला गुरुचरित्र मोठं वाचणं शक्य नसेल तर तुम्हाला संक्षिप्त गुरुचरित्र तरी किमान महिन्यातून एकदा तरी तुम्ही वाचा आणि गुरुवारी सुरू करायचं. गुरुवारी एका दिवसातसुद्धा संक्षिप्त गुरुचरित्र हे पूर्ण तुम्ही पारायण करू शकता. आणि अशा रीतीने तुम्हाला पारायण करताना सुद्धा काय काय नियम पाळायचे आहेत, गुरुचरित्र पारायणाचे काय नियम आहेत हे सुद्धा आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओ बनवलेला आहे. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते बघू शकता किंवा याच्या शेवटी मी तो व्हिडिओ सुद्धा अपलोड करेन आणि ती लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. गुरुचरित्र नियम काय आहेत हे सर्व तुम्ही ऐकून नंतर गुरुचरित्र हा ग्रंथ वाचायला सुरुवात करा. गुरुचरित्राच्या प्रत्येक पुस्तकाच्या सुरुवातीलाच गुरुचरित्राचे नियम सुद्धा सांगितलेले असतात. त्या पद्धतीने तुम्ही त्यानुसार गुरुचरित्राचं पारायण करा. तुम्हाला अनुभव हा नक्की येणारच. गुरूंचा कृपा हे आपल्यावरती खूप महत्त्वाचे आहे. गुरूंची कृपा जर आपल्याला लाभली तर आपल्या घरामध्ये कोणतीच बाधा होत नाही. म्हणून गुरुचरित्र पारायण नक्की करा. तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ज्यांना मोठं गुरुचरित्र वाचणं शक्य नाही त्यांनी संक्षिप्त गुरुचरित्र तरी नक्की वाचा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा. चला तर आपण नंतर परत भेटू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.